गरीब कुटुंबातील ज्योतीला बघण्यासाठी आदित्य आणि त्याचे तब्बल 25 नातेवाईक तिच्या घरी आले होते. श्रीमंत घराणं, मोठा व्यवसाय, बंगला, गाड्या सगळं पाहून ज्योतीच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. आदित्य ही देखणा आणि शिकलेला असल्यामुळे हे स्थळ नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. पाहुणचार झाल्यानंतर दोघांना बोलण्यासाठी बसवलं गेलं. घरातल्या सगळ्यांना वाटत होतं आता काही मिनिटात होकार मिळेल, पण पुढच्या काही सेकंदात जे घडलं त्यानं सगळ्यांचीच बोलती बंद झाली. शांत बसलेल्या ज्योतीनं अचानक आदित्यकडे पाहत एकच प्रश्न विचारला, लग्नाआधी तुमचा पूर्ण हेल्थ रिपोर्ट मला पाहायला मिळेल का? एवढं ऐकताच खोलीत शांतता पसरली. आदित्यच्या नातेवाईकांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काहींनी रागानं खुर्चीतून उठत ज्योतीकडे पाहिलं. आदित्यच्या वडिलांनी संतापानं विचारलं, आमचा मुलगा काय आजारी आहे का? आणि वातावरण अचानक तापलं. ज्योती मात्र घाबरली नाही. तिनं शांतपणे सांगितलं, मी माझा रिपोर्टही देईन, कारण लग्न म्हणजे फक्त पैसा किंवा प्रतिष्ठा नाहीये, तर आयुष्यभराची जबाबदारी आहे. हे ऐकताच काही नातेवाईक रागानं घराबाहेर पडू लागले. ज्योतीच्या आई वडिलांनाही काय बोलावं हे सुचत नव्हतं, पण त्याचवेळी आदित्यनं सगळ्यांना थांबवलं. काही क्षण शांत राहिल्यानंतर तो म्हणाला, ज्योती चुकीचं काहीच बोलली नाही. त्याचं हे वाक्य ऐकताच सगळेच थबकले. आदित्यनं स्पष्ट सांगितलं की लग्नासारख्या नात्यात कोणती गोष्ट लपवली ठेवली जाऊ नये. त्यानं मेडिकल टेस्टसाठी लगेच होकार दिला. काही दिवसांनी दोघांचे रिपोर्ट आले आणि दोघेही पूर्णपणे निरोगी असल्याचं समोर आलं. पण त्या एका प्रश्नामुळे संपूर्ण परिसरात चर्चा सुरू झाली. कारण पहिल्यांदाच एका मुलीनं लग्नाआधी पैसा, घराणं किंवा कुंडली नाही, तर थेट आरोग्याबद्दल प्रश्न विचारला होता.